आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर शहरातील कात्रप आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या पाणी टंचाईने नागरिक पुरते हैराण झालेत। हिवाळ्यात पाण्याची ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्यात काय होईल हा प्रश्न इथल्या नागरिकांना सतावतोय। शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक सोसायटीमधील रहिवाशांना 15-20 दिवस पाण्यापासून वंचित राहावं लागतं। पाण्याची हीच परिस्थिती बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर मांडली। बदलापूर शहरातील माता भगिनींना तसेच प्रत्येक सोसायटीला महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये पाण्याच्या टँकरसाठी खर्च करावा लागतो, हे सत्य त्यांनी उपस्थितांसमोर मांडलं। तसेच भविष्यात या पाण्यासाठी त्यांचं काय प्लॅनिंग आहे हे देखील म्हात्रे यांनी गोगावले यांच्यासमोर सांगितलं। फक्त तुम्ही पोस्ट करा, मी गेलो ना बदलापूर शहरात आणि बदलापूर शहरातल्या माझ्या माता भगिनीची तुमची मागणी आहे का नाही सांगा शेटला, आहे का नाही? किती लोकांच्या घरात पाणी नाही कात्रपला? भरपूर ना टँकर घेता ना। या बदलापूर शहरामध्ये सर्व तुम्ही माता भगिनी आहात। पाण्याचा प्रश्न सुद्धा भरत शेठ, हा जो कात्रप परिसर आहे 262 कोटी रुपये डीपीआर मंजूर केलेला आहे साहेब। पाण्याचं रिझर्वेशन 22 धरणात तुम्ही समिती घ्यायचे म्हणून ती लाल स्थितीत भरत शेठ फाईल आमची अडकलेली आहे। माझ्या माता भगिनी ज्या कात्रप मध्ये राहणार आहेत त्यांना कमीत कमी एका सोसायटीला 1-1.5 लाख रुपये टँकरचे भरावे लागतात। पण आज शेठ या ठिकाणी आलेले आहेत। मी आज शेठला ही जी कॅबिनेट पहिली असेल त्या ठिकाणी भरत शेठ मी तुम्हाला समजून सांगेन कुठून पाण्याचं रिझर्वेशन कसं घेता येईल। आज या ठिकाणी उल्हासली जाते, या ठिकाणी बारू डॅम, या ठिकाणी भोज धरण आहे, या ठिकाणी चिखली धरण आहे, बाजूला मोरवाड आहे, त्या धरणातून 20 MLD पाणी आम्हाला भेटू शकतो। बदलापूर शहरातील लोकप्रतिनिधी आणि राजकारणी बदलापूर शहराच्या विकासाच्या गप्पा मारतात, मात्र खरी परिस्थिती शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मांडून सगळ्यांनाच उघडं पाडलं। त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांसमोर पाण्याची मांडलेल्या या परिस्थितीनंतर आता तरी कात्रप, प्रांजी गार्डन, प्रेशियस हार्मनी आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी टंचाईपासून मुक्तता मिळेल का हे पाहावं लागेल। पब्लिक मीडिया, बदलापूर। फक्त तुम्ही पोस्ट करा, मी गेलो ना बदलापूर शहरात आणि बदलापूर शहरातल्या माझ्या माता